आजकालच्या जनजी पुरांना काय माहिती गोट्या खायचा आनंद. आईपासून रडून 2-3 रुपये घ्यायचे आणि त्या 2-3 रुपयाच्या गोट्या घेऊन खेळायला जायचं. बाई काय दिवस होते ते पण. त्यामुळे मंडळी गोट्या खेळून झाल्यानंतर क्रिकेट बघायला आला होता. इथे क्रिकेट खेळणं कमी आणि बक्षुदे जास्त चालते. ते खेळून झालं होतं. आता म्हटलं काय करावं. नंतर आठवलं तुमच्या आणि माझ्यासारखी बेरोजगार व्यक्ती जी करता गावामध्ये बोंबलत फिरणं. नंतर घरी येऊन बसला होता तेवढ्यात आदू आली. काका म्हणे आपल्याकडे कार्यक्रम आहे जेवायला यावं लागेल म्हणे तुला. फिर घर में आके देखा तो क्या बहन तो मेकअप कर रही थी. उसको बोला मेकअप करने से कुछ फायदा नहीं बाबा, आपण के जैसा नॅचरल ब्युटी मागता. नंतर आमच्या आदूच्या घरी आला. इकडे येऊन पाच लोक काही मयाचे भांडणं सुरू होते. इधर तो बिना टिकट के शो का ही मजा मिल रहा है. मजा आ गया भाई, मजा आ गया. भाई आवरायचं नावच नाही घेते. मया आता फुल फायटिंग मोड मध्ये आला झाला. कोणाला चप्पल फेकून मारतोय, कोणाला लाकूड फेकून मारतोय. खाना खाना येतो बहीण बी आ गई हमारी. सोबत मडक्याला पण आणलं बरं का आमच्या. माझ्या बहिणीला क्रिकेट मधलं काही समजत नाही. व्हिडिओ काढतो पण क्रिकेट बघत बसली होती. IPL चालू असल्यामुळे मॅच बघत बघत जेवण केलं. तर मंडळी आजसाठी एवढंच. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.